हे प्रकरण जरी असं असलं तरी 30 कोटींच्या लाचे प्रकरणी गजानन पाटलाला अटक झालेली आहे आणि त्याचे कुटुंबीय म्हणतायत की त्यांच्यावर या संदर्भात अन्याय झालेला आहे। आपलं कुटुंब मोलमजुरी करून पोट भरत असल्याची प्रतिक्रिया गजानन पाटीलच्या पत्नीनं दिलेली आहे आणि तिने गजानन पाटलावरचे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। पत्र्याचं घर आहे बाबा, मोलमजुरी करतो। आमची जमीन सगळी धरणात चालली गेली। 5वी शिकेलाय तो माणूस, मला तर सही बी येत नाही दादा, काहीच नाही। एक म्हैस आहे, त्याचा व्यवसाय करतो आम्ही, मोलमजुरी करतो आम्ही, दुसरं काहीच नाही। तो भाऊ दवाखान्यात होता म्हणून ते 1 महिना झाले ते जाऊ करत होते। मी काकू बी तडीच आहे, काका बी तडीच आहे। मला वाटलं तर जाऊन ते तपास करून घ्या, दुसरं काहीच नाही। या लोकांना हे जे एवढे आरोप झाले कोट्यावधी रुपयांचे, याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? काहीच नाही, ते आरोप लावले आणि त्या लोकांना त्या माणसाला 1000ची नोट कळत नाही बारे। 30 कोटी आम्हाला आमच्या आयुष्यात पाहिली बाबा म्हणून काहीच नाही दादा। हे सगळं कधी घेतले असते लोकांनी तर बंगला बांधला असता त्याला।